यूपीतल्या महिलेनं आपल्याच प्रियकराला मिळवायला एक उद्योगपतीशी लग्न केलं आणि मग त्याचाच हत्येची सुपारी दिली। प्रगतीला जेव्हा लग्नाच्या पहिल्या दिवशी मुंह दिखायचे पैसे भेटले होते तेच तिने आपल्या पतीच्या सुपारीसाठी वापरले। पण फक्त या 24 वर्षीय उद्योगपतीची कशी डोक्यात गोळी घालून का केली निर्गुण हत्या, तर संपूर्ण यूपीतलं प्रकरण पाहू या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी ओमकार आडिवरेकर आणि तुम्ही पाहत आहात ओमकार's कानून कट्टा। मार्च 2025 उत्तर प्रदेशमध्ये पालिया भागात एक शेतामध्ये एक व्यक्ती जखमी आढळते। त्याच्या डोक्याला गोळी लागली होती आणि रक्तस्रावही खूप होत होता। त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं। मग पोलिसांनाही या प्रकरणाबद्दल कळवण्यात आलं। पोलिसांनी या व्यक्तीची माहिती घेतली। हा व्यक्ती उत्तर प्रदेशमध्येच राहणारा, नाव दिलीप। मग याच्या घरातल्यांना बोलावण्यात आलं, मात्र दिलीपचं 2 दिवसांनी म्हणजेच 21 मार्चला मृत्यू झाला। मग पोलिसांनी या हत्येच्या तपासाला सुरुवात केली। दिलीप राहणारा यूपीचा। दिलीप आणि त्याचा भाऊ संदीप या दोघांचा क्रेनचा फॅमिली बिझनेस। यांचं पूर्ण शहरात मोठं उद्योगपती असं नाव होतं। त्यांच्याकडे तब्बल 10 ते 12 क्रेन मशीन्स होते आणि स्वतःहून कमावलेला अमाप पैसा। दिलीपचं लग्न त्याच्याच भावाच्या बायकोच्या बहिणीशी जमलं। दिलीपला एक भाऊ आणि त्याची पत्नी पारुल। पारुलची बहीण प्रगतीला दिलीप आवडू लागला। एवढा मोठा बिझनेस आणि चांगला मुलगा म्हणून प्रगतीचे घरचेही या स्थळाला पाहून खुश होते। प्रगती आणि दिलीपची ओळख ही त्याच्या भावाच्या लग्नातच झाली होती। मग फोनवर रोज बोलणं आणि कधी कधी त्यांचं भेटणंही सुरू झालं आणि ही भेट प्रेमात बदलली। या दोघांनी त्या नात्याबद्दल आपापल्या घरच्यांना सांगितलं आणि दोघांच्याही घरच्यांनी या लग्नाला होकार दिला। लग्नाची तारीख ठरली। 5 मार्चला या दोघांचं लग्न थाटामाटात झालं। सर्व आनंदी होते आणि प्रगतीही तिचा प्लॅन सुरळीत चालला आहे हे म्हणून खुश होती। लग्नाच्या पहिल्या दिवशी मुंह दिखायच्या रस्मेवेळी प्रगतीला त्यांच्या घरातल्यांनी 1 लाख रुपये दिले। लग्नाचे पहिले 5 दिवस एकदम आनंदात गेले। मग नंतर प्रगती होळीच्या निमित्ताने आपल्या माहेरी गेली आणि नंतर मग थोड्याच दिवसात दिलीपच्या हत्येची माहिती तिला कळाली। पोलिसांनी दिलीपचे सर्व कॉल हिस्ट्री तपासले। त्यात त्याने शेवटचा आपल्या भावाला आणि त्याच्या पत्नीला कॉल केला होता। सीसीटीव्ही फुटेजही सर्व तपासले गेले। या फुटेजमध्ये पोलिसांना दिसलं की जेव्हा दिलीप ढाब्याच्या इथे उभा होता तेव्हा 4 जण तिथून त्याला घेऊन गेले। पोलिसांनी या 4 जणांची शोधाशोध सुरू केली। मग या 4 जणांपैकी 2 जणांची ओळख पटली। हे दोघेही यूपी मध्येच राहणारे आणि ह्यातला एक शार्प शूटर होता ज्याच्यावर अनेक गुन्हे नोंद होते। पोलिसांनी आपल्या पद्धतीनं चांगली चौकशी केली। मग त्या शार्प शूटरनं आपलं तोंड उघडलं। या शूटरला 2 लाख रुपये अनुराग यादव नावाच्या माणसाने दिले होते। पोलिसांनी मग अनुरागला आपल्या ताब्यात घेतलं। अनुरागचा मोबाईल तपासण्यात आला आणि मग तो प्रगतीशी खूप वेळा संपर्कात होता असं कळालं आणि इथे सर्व पितळ त्यांचं उघड पडलं। प्रगतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। मग कसून चौकशीला सुरुवात झाली। प्रगती आणि अनुराग ह्या दोघांची फार वर्षापासूनच घट्ट मैत्री आणि ही मैत्री प्रेमापर्यंत जाऊन पोहोचली होती। अनुराग हा प्रगतीच्या घरापासून थोडंच अंतरावर राहत होता। त्यातच रोजचं भेटणं सुरूच असायचं आणि ह्यांनी आपल्या प्रेमाबद्दल घरातल्यांना सांगितलं। प्रगतीच्या घरातल्यांनी या नात्याला साफ नकार दिला। मग या दोघांनी मिळून एक मोठा प्लॅन रचला। प्रगतीने आपल्याच बहिणीच्या धीराला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं। दिलीप मोठ्या घरचा आणि पैसाही बक्कळ म्हणून तिने दिलीपशी लग्न केलं। दिलीप आणि प्रगतीचं 3 वर्ष रिलेशन होतं। मग नंतर हे रिलेशन लग्नापर्यंत जाऊन पोहोचलं। पण प्रगतीला अनुरागला कोणत्याही किमतीत मिळवायचं होतं। प्रगतीला मुंह दिखायच्या दिवशी जेव्हा 1 लाख रुपये भेटले होते ते तिने अनुरागला दिले आणि मग 2 लाखाची सुपारी शार्प शूटरला दिली आणि हे 1 लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून त्याला देण्यात आले। प्रगतीला वाटलं दिलीप फार पैसेवाला आहे, त्याला मारून मग सर्वच त्याची प्रॉपर्टी तिच्या नावावर होईल। मग नंतर सर्व पैसे घेऊन अनुराग आणि प्रगती दुसरीकडे जाऊन सेटल होतील आणि पुढचं आयुष्य ऐशो आरामात घालवतील।
सर्व प्लॅन प्रमाणे झालं। आधी हत्यारांनी सर्व घराची रेकी केली आणि दिलीप कधी कुठे कुठे जातो याची माहिती त्यांनी घेतली आणि या घटनेच्या दिवशी प्रगती ही कॉल करून दिलीपचे लोकेशन त्यांना कळवत होती। घटनेच्या वेळी दिलीप कन्नौजला जाणार होता आणि तो मध्येच ढाब्याच्या इथे उभा आहे असं प्रगतीला त्याने कळवलं होतं। प्रगतीने दिलीपचे लोकेशनची माहिती या हत्यारांना दिली। मग हे चौघे जण ढाब्याच्या इकडे दिलीपला जाऊन भेटले आणि आमची गाडी शेतात अडकली आहे आणि धक्का मारायचा आहे म्हणून त्याला शेतात घेऊन गेले। अनोळखी लोकांना हो बोलणं त्याच्या जीवावर बेतलं। शेतात नेऊन त्याच्या डोक्यात गोळी घालून हे सर्व फरार झाले। त्या गोळीने तो घायल झाला होता आणि मग 2 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला। प्रगती आणि बाकी सर्व आरोपींना अटक करण्यात आली। एक अफेअरमुळे एक 24 वर्षीय व्यक्तीचा पत्नीच्या स्वार्थासाठी हत्या करण्यात आली। अनोळखी माणसांच्या बोलण्यावर विश्वास करण्या अगोदर 2 वेळा विचार नक्की करा। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढील अशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।